अरे 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 केवढी रे साईज, जबरी जबरी साईज मिळते. याच्या कवटीत अंडे असतील ना. काय नाही आता आज तुम्ही एवढं लांबून आले कॉम्पिटिशनला. हा आलोय. आता आम्हाला किती मोठे याचे तर चांगले मोठे म्हणायला. हा बेड तर आहे मोठं, त्याच्यामध्ये खेकडे कधी पकडलं. चांगलं साईज. त्या बिळामध्ये पकडलंय. तर आता कॉम्पिटिशन पूर्ण झालेलं आहे आणि सर सर्वांसाठी आहे ना रेसिपी बनवतात त्या मटणाची. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युवक सरांनी भरवलेलं खेकडे पकडण्याचं कॉम्पिटिशन. मित्रांनो, या कॉम्पिटिशनमध्ये अनेक मुलांनी सहभाग घेतला होता. मुलांनी खोदून खूप चांगल्या साईजचे खेकडे सुद्धा पकडलेले आहेत. कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेल्या मुलांसाठी युवक सरांनी मटण सुद्धा बनवलेलं आहे आणि अजून अशाच बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. इकडे गाडी लावली आपण आणि पुढे जाऊया. पुढे आहे ना जेवढे पोरं कॉम्पिटिशनला आलेत मुलं त्यांच्या गाड्या आहेत बघा इकडे. हळू हळू पाहू शकाल. तर मित्रांनो, इकडं मोनूच्या इकडे आलो पाहू शकाल. मोनूच्या इथला बंधारा आहे आणि युवक सरांनी आहे ना आज खेकडं कॉम्पिटिशन भरवलेलं आहे. तेव्हा इकडं सगळेजण खेकडे शोधतात ते बघा. इथं आपल्याला दिसत असतील बरेच जण खेकडे पकडतात ते. तर आता तिकडे जाणार आहोत आपण. तर बघूया सरांचं खेकडा कॉम्पिटिशन कशा प्रकारे चालू आहे. आता इकडनं पूल क्रॉस करून पुढं जायचं आणि गाडी जी आहे ती पार वरती लागलेली आहे बंधाऱ्याकडे. इकडे यायला रस्ता नाही आहे म्हणून या पुलावर गाडी लावून आपण इकडे चालत आलोय. तर आता जाऊया सरांकडे. आणि आज आहे ना मित्रांनो, बरेच दिवसानंतर युवक सरांना भेटतोय. आवाज येतोय सरांचा. बघा बघा किती वाजता आले. आपला फोनच किती उशिरा झाला चालले. म्हणजे कुठली कुठली मुलं आलेत कसं काय. तो स्वागत है आपका अव्य भव्य नाही मराठीतच सांगा. पकडणे की कॉम्पिटिशन में 4 टीम आहेत. साधारण 20 लोक आहेत ह्यावेळेस, पण कडक ऊन आहे एकदम. आणि त्यातही एवढी लोक आली तर 4 टीम आहेत. 2 खेडच्या टीम आहे, 1 चाकणची टीम आहे आणि एक कुठली आहे चांडोली, एक चांडोलीची टीम आहे. अशा 4 टीम आहे. मोनू आहे त्यामध्ये, वसंत वाघमारे आहे आणि आहे बरेचपैकी आणि बऱ्यापैकी लोक आहेत. खूप मस्त साईज वर साईज ह्यावेळेस खूप भारी सगळ्या खेकड्यांची साईज का सगळ्यांना मोठे जम्बो साईजचे खेकडे मिळालेत. जबरदस्त मजा. आपण गेल्या वर्षी विनर कसा केला होता की सर्वात मोठा खेकडा. हा यावेळेस बक्षीस असे आहेत की एक तर मोठा खेकडा, त्याच्या लहान म्हणजे असे 3 साईज अनुसार 3 प्राइज आहेत आणि जो सर्वात जास्त खेकडा पकडेल ना ते एक बक्षीस असणार. असे टोटल 4 बक्षीस असणार. ठीक आहे सर, ओके. हे इथे गवताखाली खोल मिळालं यांना. तो कोयला पिक्चर मधला, कोयला नाही तो असतो ना कोयच्या त्या खाली कामाला. काला पत्थर मधला अमिताभ बच्चन दिसतोय. अरे 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 केवढी रे साईज, जबरी साईज मिळते. त्याच्या कवटीत अंडे असतील ना. बघूया. फिमेल आहे ना, माझी मोनूची टीम आहे इकडे. ज्यांनी बरेच खेकडे पकडले बरेच दाखव रे वर कर बघू. आणि साईज आहे. 3 वाजले, अर्धा तास आहे फक्त. अर्धा तास. कोणती टीम आहे आता. इकडे चांडवली
हा. आणि खेड आहे. नाही, चांडवली तर ही इकडे मागची गेली ना? चांडवली आहे, हा. पुढं चाकण आणि खेड आहे. चाकण आणि खेड. हा. खेडच्या 2 टीम आहेत. वसंत सर नमस्कार. बोला ना. काय नाही आता. आज तुम्ही एवढं लांबून आले कॉम्पिटिशनला? हा आलोय. बघू आता आम्हाला किती मोठी याची तर चांगली मोठी आहे म्हणायला. हा. बेड तर आहे मोठं, त्याच्यामध्ये खेकडे किती मोठे आहेत ते आता कॉम्पिटिशन तुमच्या इकडच्या नदीला व्हायला पाहिजे होतं. बघू. हा तिकडे लय मोठे तिकडे लय मोठे मोठे आहेत. हा. पण मोठे मोठे मग सगळ्यांना मोठ्याला भेटले असते तर मग सीन झाला असता. नाही ही सगळी चाकण टीम आहे ना? हा चाकण ते आता किती पकडले तुम्ही? हा तिकडे आहेत. हा इकडे साईज मोठी आहे पण. हा चांगली चालते. ही खेडची टीम आहे ना? इकडे खेडची टीम पण आहे बघा. आणि वरती ती दुसरी एक सर थांबले, ती पण खेडची टीम आहे. इकडची चांडवली टीम, ही खेड. आणि इकडे चाकणची टीम आहे बघा. सगळ्यांचं काम चालू आहे. एक तोर पर तिकडे जाऊन तिकडे तरी. हा हा. दोघं जण. इकडे एक जण पकडतोय बघा. सरांचे बघा इकडनं तिकडनं धावपळ चालू आहे कंटिन्यू. सगळीकडं जातात येतात सर्व. आता परत पलीकडनं इकडे आलेत कॅमेरा घेऊन. कंटिन्यू धावपळ चालू आहे सरांची. आणि बाकीचे पण प्रणव हे पण शूट करतात. तुम्हाला किती सापडल्या? पोत्यात ठेवलं का? ओके, पोत्यात ठेवलेलं आहे बघा. आणि इकडं बघा किती खोल खोदले. कधी पकडलं? चांगलं साईजचं. त्या बिळामध्ये पकडलंय. अर्धा करत का? इकडं पण चालू आहे बघा चाकण टीम. चाकण टीम इकडं मेहनत करते खेकडे पकडायची. त्या दोघांची सेपरेटच टीम आहे का रे? नाही नाही ती खेड टीम. खेड टीम आहे का? ओके. ते पलीकडनं दोघं जण येतात ते खेड टीम आहे. ही चाकण टीम. ते पण इथं खोदतात आहेत. त्यांना मोठा खेकड्याचं बिळ सापडले. आणि इकडे बघा ही खेड टीम. खेड टीमची पण इकडे भरपूर मेहनत ते चालू पकड आहे, बरं पाहू राहतं शकता. एक मिनिट. ते बारक ते बारक पिल्लू. आणि तिकडे वरती चांडोली टीम आहे जी की मोनूची बारक टीम आहे पिल्लू बघा. निघले. हा. ही आतमध्ये मोनू आहे. ते बारक पिल्लू. बघा किती खोदलं होतं मित्रांनो. एवढं बिळ खोदून सुद्धा खेकडे सापडले नाहीये. अजून आतमध्येच जात आहे, त्याच्यामुळं सोडून दिलंय ते. आणि पुढे गेलेत आता, पाहू शकाल इकडे सगळे पुढं खेकडे खोदतात ते. युवक सर तिकडनं आवाज देतात ते. फक्त 5 मिनटं राहिलेत. 5 मिनटामध्ये पकडा आणि स्टॉप करा. तर इथं खेडच्या टीमची सुद्धा मेहनत चालू आहे. आता शेवटचे 5 मिनटं आहेत. बघूया आता शेवटच्या 5 मिनटामध्ये कोण बाजी मारते. ही खेड टीमच्या गुन्हेमध्ये आहेत बघा. आणि चाकण टीमचे त्यांच्या हातात आहे. आणि मोनूची टीम सगळ्यात पुढे आहे. चांडवली टीमचं बघू पुढं. त्या साईडला चला ना ते खेकडे पासून. तिकडे काढला होता. ऐका तुम्ही सगळेजण ना साफ होऊन घ्या, म्हणजे स्वच्छ होऊन घ्या. तोपर्यंत मी मटण वगैरे बाकी सगळं सामान घेऊन येतो. तोपर्यंत आपण वगैरे करू. ठीक आहे. आणि खेकडे सगळ्यांनी समोर ठेवा वेगळं. आता खेकडे खोदायचा. ह्याला माहित होतं. मोनूला एरिया माहित होता सर. मोनूला एरिया माहित होता, त्याच्यामुळे त्याला फायदा झाला. नाही पण चाकण टीम बघ ना थोडे साईजचे पकडले जबरदस्त. चिंता वाटत होती त्यांना. एकट्यान धरल्या, एकट्यान पकडल्या तिघांनी. गज बिना गाजोच्या पकडल्यात बघा गाड्यांनी. सर्वजण फ्रेश होतात ते बघा इकडे.
तर आता कॉम्पिटिशन पूर्ण झालेलं आहे आणि सर सर्वांसाठी आहे ना रेसिपी बनवतात आहे मटणाची. तर रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ सरांच्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरणार आहे. आणि हे मसाले आपण का वापरतो, कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात, यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं आणि हे मसाले डंका मशीनवर बनवले जातात आणि चुलीवर भाजले जातात. त्यामुळे यांची जी चव आहे ती इतकी भन्नाट लागते आणि त्यामुळेच याच्यामध्ये बनवलेलं नॉनव्हेज म्हणजे सुपर लागतं आणि त्यामुळेच आपण माऊली काळे मसाले वापरतो. इकडे तुम्ही पाहू शकाल रेसिपी तयार होते मटणाची. समोर भात ठेवलेला आहे आणि आता जेवढे आपले कॉम्पिटिशनसाठी होते तर सर्वांच्या खेकड्यांचं वजन करून घेतोय. सर इकडे वजन करण्यासाठी बसलेले आहेत बघा. हे बघ ना, आपण 250 रुपयाला आणलं, इकडे 350. सर कसे किलो आहेत खेकडे? आणि आजचे विनर्स डिक्लेअर करायचे, त्यासाठी आपण हा वजन काटा आणला छोटासा, म्हणजे त्याच्यावर ग्रॅमचं पण वजन होतं डिजिटल. तुमच्या याच्यातला सर्वात मोठा खेकडा का? मग त्यानंतर यातलं बघ किती आहे, 910 ग्राम. सरांच्या जुन्या कॅमेरामनने सूत्र हातात घेतलेत. आता जुन्या कॅमेरामनने सूत्र हातात घेतलेत. सगळेजण मोठे मोठे खेकडे काढतात. सगळ्यांचं हे घे म्हणून हे मोठे मोठे काढून ठेवा तुमच्या याच्यातले सर्वात जास्त. वरती घे. काटा बंद आहे. 0 हा का बघू दे. काटा बंद आहे. हा 0 दिसतंय ना? 0 हो. म्हणून 0 दिसतंय का? 0 घे. ठीक आहे. खेकडा टाकताना घ्यायचा. चांडोली टीमचा सर्वात मोठा खेकडा किती ग्रॅम आहे? 225. 225. हा 1.25 पाव. दुसरा किती आहे? 219 पडला मेला. जास्त हा कोणता टीम? 219 ली खेड 2 नंबर टीम. जेव्हा हालत नव्हतं तेव्हा 0 आहे ना? 0 बघ व्यवस्थित. किती? 1 किलो 493. 1 किलो 493 चाकण टीम. तर वजन म्हणजे विनर डिक्लेअर करायचं म्हटलं तर सोपं आहे, तुम्ही सुद्धा डिक्लेअर करू शकताय. सगळे आकडे तुमच्या समोर होते. बघू जरा, माझे नाही पण एक्स्ट्रा ठेवले. ट्रॉफीमध्ये काय, ट्रॉफी घेऊन जरी गेलं तरी ट्रॉफी तशी वेस्टच जाते. जाहीर करायचं म्हटलं तर सर्वात पहिला जो बक्षीस आहे चांडवली टीमला, तर पहिलं बक्षीस आहे मोठ्या खेकड्याचं 3000 रुपये आणि दुसरं बक्षीस आहे, दुसरं कोण होतं? कोण तुमच्याकडे? खेड. खेड 2. खेड 2. हा खेड 2 ना. हां. आणि दुसरं बक्षीस आहे 2000 रुपयाचं. खेड 2 नंबर टीम, त्यांचं आहे 219. बरोबर ना? 219 ग्रॅमचा त्यांचा खेकडा आहे. आणि तिसरं चाकण टीम आहे, त्यांना आहे 1500 रुपये, 217 ग्रॅम. बरोबर ना टोटल. तर हे झाले पहिले, दुसरे, तिसरे विनर. आणि चौथा कोण होतं आपले? 1 नंबर खेड 1 नंबर. खेड 1 नंबर आहे. ते जरी चौथा जरी असले ना तरी त्यांना सुद्धा बक्षीस आहे. तर त्यांना 500 रुपये आपल्याकडनं बक्षीस आहे. तर खेडच्या 1 नंबर टीमला 500 रुपये बक्षीस. आणि आता टोटल वजन करणार आहे आपण. ज्याचं सर्वात जास्त वजन असेल त्याला सुद्धा बक्षीस आहे 1000 रुपये. तर ते आता आपण करूया. तुझ्या व्हिडिओमध्ये याच्या व्हिडिओमध्ये मोठे पकडतो आपण जे खेकडे पकडतो ते काही साईज नाही आहे त्याच्यासमोर. एकदा आपण त्याच्याकडे जाऊन खेकडे पकडूया. त्याचे व्हिडिओज बघा तुम्ही, खूप भले मोठे खेकडे पकडले आहेत त्यांनी. त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इकडे दिसत असेल. वसंत काय नाही आपलं चॅनलचं नाव वसंत वाघमारे. चॅनलचं नाव वसंत वाघमारे आहे. तर आता इकडे बांधाऱ्यावर आहे ना सर्वजण जेवाय बसणार आहेत. मोजो